हॅपी बर्थडे प्रज्वल. तर जय भी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण आलो तर प्रज्वल भाईच्या कॉलेजकडे. प्रज्वल भाईचा बड्डे होता तर विश वगैरे केला, भाऊला भेटलो काय तर मग भाई म्हणते चल म्हणते चाय प्यायला जाऊ म्हणते. हॅपी बर्थडे प्रज्वल. मग बड्डेवर घेऊन आला डायरेक्ट मॅगी खायसाठी. मॅगी खात डिस्कशन चालू होतं की कुठं जायचं म्हणून. मग प्लॅनिंग सब झाली. निघायच्या टायमावर पाहून की बघतो ती कशी चालू होती. तर मग काही वेळामध्ये सगळे मित्र निघालो साई मंदिरकडे ज्यासाठी. शुभम भाऊ तर काय मानूनच नाही आला. खतरनाक साईन राहिला. बंदूकची गोडी पाहून घे भाऊची आता. मग बघताच काही वेळामध्ये आपण पोचलो साई मंदिरमध्ये. मग गेलो आपण आतमध्ये. दर्शन वगैरे केलं आपण सगळ्यांनी. अंकुश भाई तर काय माणूस नाही आला. पुरा पोटभर प्रसाद घेऊन राहिला. मग निघालो आपण तिकडून. सगळे म्हणतात की चला म्हणते दीक्षाभूमी जाऊ म्हणते. मग निघालो आपण दीक्षाभूमीकडे ज्यासाठी. इकडे आल्यावर तर भाई लोक तर म्हणते गॉगल वॉगल घ्यायचे म्हणते, तेव्हाच जाऊ म्हणते आपण. म्हणजे बक्षुदी पाहून घ्या, गॉगल वॉगल घेऊन राहिले. मग बघू शकता की वाडीतले मेन हसी लोकांनी गॉगल घेतलेला आहे. कमेंट करून सांगा की ह्या तिघांमधून कोण सही वाटवायला. मला तर शुभम सही वाटतं, तुम्ही सांगा कोण वाटत आहे चांगला. मग सगळे मित्र निघालो आम्ही दर्शन करायसाठी. मग बड्डे बॉय म्हणते की भाऊ पार्टी कुठे आहे म्हणते. भाऊ म्हटलं तू दे ना पार्टी. मग आलो आपण दीक्षाभूमीच्या आतमध्ये. दर्शन वगैरे केलं. मग आलो आपण बाहेर. भाऊ म्हणते आपल्याला किचन घ्यायचे म्हणते. मग आलो आपण किचन घ्यायसाठी. भाऊ म्हणते 200चा किचन आहे. अंकुश भाऊ म्हणते 150 रुपया देगा. मग घेतला आपण ना किचन. मग आलो आपण घराकडे. पार्ट 2 बघायसाठी फॉलो करून ठेवा.